शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देणार असं आश्वासन फडणवीस सरकारनं दिलं होतं। मात्र आता कर्जमाफीची डेडलाईन 5 दिवस लांबणीवर पडली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार असल्याचं भरणेंनी सांगितलंय। 20,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे। यावरती राज्यपालांची सही अद्याप झालेली नाहीये। सध्या अधिवेशन सुरू असल्यानं पुरवणी मागण्या राज्यपालांकडे सहीसाठी जातात, त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर गेल्याचं कारण दत्तात्रय भरणेंनी दिलंय। 5 जुलैनंतर राज्यपालांची सही झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील असं भरणे म्हणाले। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे। आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ही चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। दरम्यान सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। एकंदरीत काही दुरुस्त्या सरकारला सुचवायच्या असेल आणि त्या दुरुस्त्या झाल्या, जसं मी म्हटलं होतं का 22-23, 23-24 आणि 24-25 नंतर 25-26 आणि 26-27ला सुद्धा कर्ज भरणाऱ्यालाच प्रोत्साहन निधी आपण देऊ। त्याचे 2 वर्ष कर्ज त्यानं भरलं पाहिजे। हे चुकीच्या काही त्रुटी आहे त्या सुद्धा कमी करणं गरजेचे आहे। हे शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाणार, खात्यात पैसे जाणार आहे। खात्यात जाणार म्हणजे काय, बँकेलाच जाणार आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्याला भेटणार का पैसे, तर बिलकुल नाही। तर मला असं वाटतं का सरकारनं एक परिपत्रक तातडीनं काढणं गरजेचं आहे। काय हे जे सगळे पात्र शेतकरी आहे त्यांना पुनर्कर्ज देणं गरजेचं आहे। 30 जून 2026 पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा शब्द सरकारने दिला होता, परंतु सरकारने ती तारीख आता पुन्हा एक आठवडा पुढे ढकललेली आहे। मुळामध्ये सरकारला 10 ते 15% शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे। कमीत कमी शेतकरी कशा या कर्जमाफीमध्ये बसतील असा छुपा अजेंडा सरकारचा आहे। पुढच्या आठवड्यात काही शेतकरी बसवायचे असं लांबवत 2029च्या इलेक्शन पर्यंत हे सगळं लांबवत न्यायचं असा सरकारचा अजेंडा आहे। मी सरकारला सांगतो, सरसगट विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती होईपर्यंत आणि 100% पीक विमा मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही। लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर दिसेल। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फडणवीस सरकारनं अनेक वेळा फसवलेला आहे। यावेळी पुन्हा एकदा नवी तारीख सांगून पुन्हा एक फसवणूक केली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा काही एक अधिकार सरकारला नव्हता। जणू काय भीक देतोय या पद्धतीनं हिचा हात जो काय खेळखंडोबा चाललेला आहे। मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे की हे तुम्हाला महागात पडेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।